अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीच्या सणाला बैलगाडी यायची. बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची बैसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची गाडी घुंगराची बैसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची बैसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची गाडी घुंगराची बैसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला. सणाईचा सूर जसा वाऱ्याने धरला ढगांचा ढोल घुमू लागला. बिजलीचा ताशा जसा कडकड कडाड पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. आला 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 माझा गणराजा आला 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 माझा गणपती बाप्पा. बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची घेऊन न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. म्हणा म्हणा. साडी चोळी ओ नेसून मिरवायला. साडी चोळी ओ नेसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. चांगले नाचायचं काय. चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. 30 तोळ्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. अशा चिक्क माळीला हिऱ्यांचे 8 पदर ग. अशा चिक्क माळेला हिऱ्यांचे 8 पदर ग. अशी चिक्क मोत्याची माळ होती तिला घातली ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. अशी चिक्क मोत्याची माळ गणपतीला घातली ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. गणपती बाप्पा मोरया मी लहान होतो तेव्हा मोरया. त्या काळात बोलायला माणसं खूप चांगला आवाज आहे जात. तुमचा. तुम्ही प्रॅक्टिस करा. आता तुम्ही खूप बोलता, म्हणजे तुम्ही असाल की आता बोलायचं काय वाटत नाही एवढं, त्याची गरज पण वाटायला लागली. कुणीही बोलतं, पण त्यावेळेला बोलणं म्हणजे एक वेगळंच वाटायचं. त्यातनं घडत गेलं. मग काही दिवस मी माझ्याकडे जबाबदारी दिली,
तुमच्याकडे जसं आता अध्यक्षपदाचे आहे तसं तोच वर्गणी गोळा कर काय त्याच्यात लोकांनी काही त्रास बी द्यायचे लोक आता जे पुढे होऊन करतं त्याला त्रास असतो कसं असतं काही जण तो वर्गणी द्यायचे आणि 10व्या दिवशी गणपती उठल्यावर मागायला यायचे वर्गणी मग मागायची का तुम्हाला दिली की झाला गणपती झाला आमची द्या की वर्गण्यात ते काय पैसे वापरायला दिलतं का गणपतीला दिलतं ते पण त्यातनं एक होतं घडत 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 माणसं जातात असं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकत्र येतात लोक परवा महादेवने एक व्हिडिओ बनवला होता बघा तुम्ही बघितला असेल त्यानं त्याच्यात सांगितलं होतं की लोकमान्य टिळकांनी गणपती का बसवला तर त्याच्या पाठीमागं काय कारण होतं त्यानं विस्तृत सांगितलं का नाही मला माहीत नाही पण 1893 साली इंग्रजांचं आक्रमण आपल्या भारतावर होतं राज्य होतं आणि 144 कलम त्या काळात लागू केलं होतं की 4 लोकांच्या वर लोकांनी एकत्र यायचं नाही मग लोक जर एकत्र नाही आली तर क्रांतीचा उद्रेक कसा होणार तेव्हा काय फेसबुक आहे का इंस्टाग्राम आहे का व्हॉट्सअप आहे की मेसेज पाठवला व्हायरल झाला काय नाही लोकांनी एकत्र येऊ नये म्हणून इंग्रज प्रयत्न करायचे आणि लोकांनी एकत्र येण्यासाठी बहाणा काहीतरी पाहिजे मग धार्मिक कार्यात लोक बाधा आणू शकत नाही तुम्ही दुसरं काहीही करा तुम्हाला लोक अडचणी आणतात पण धर्माचं कार्य म्हणलं की काय म्हणता येत नाही म्हणून त्यांनी गणपती बसवला लोकमान्य टिळकांनी एकत्र म्हणजे 4 लोक तिथे येतील एक गाव एक गणपती अशा संकल्पना सुरू झाल्या आणि त्यातनं आता एवढंच एकच गणपती देवी असेल एवढंच काय की सप्ताह असेल माणसं एकत्र येतात बसतात एकमेकाचे विचार कळतात कोणाची भांडणं असली तरी ते वाद मिटतात पोरापोरांची एकी होती लोकांना वाटतं गणपती बसवणं ही ती मग काय बऱ्याच जणांना वाटतं आम्ही लय काम आहे आम्हाला वेळ नाही आरतीला सुद्धा लोकांना वेळ नसतो 4 वेळा फोन करायचा पण एवढं एकच व्यासपीठ राहिलंय की एकत्र यायचं आता किती वर्ष आहे आपल्या मंडळाचं 34 वर्ष होय पहिली पिढी कुठली तुम्ही असं ना तुमचा गणपती कसा होता तुमच्या गणपतीत आताच्यात काय फरक आहे म्हणजे हाय घेतली आपली वस्तू सगळी येत होती सगळी तरी काय जाणारा समाजाची होती मराठ्याची होती काय अशी येत होती पहिली पण परत आपले एक 10-15 जण राहिली आम्ही एकटी आपली हे केली ती मीटिंग केली तयार पैसा कोणाला मागायचं नाही तर आपले काय मीटिंग घेतली आपल्या जात्याला 23-22 जण आहेत आपले भाव ढाले ही सगळे आपल्या समाजाचे आहे काय आणि इतर आहे ती त्यांनी तयार केले 91ला गणपती बसवला आणि मीटिंग बी चालू केली 2 महिन्याला तुम्हाला बाबा याजाने पैसे द्यायचं आपल्याला ते परत 2 महिन्यांनी बसायचं ते गोळा करायचं परत आणि द्यायचं कुणाला लागेल त्याला खूप चांगलं आहे ना ते कामं होते लोकांची वापरायला मिळतात दरवर्षी पैसे मग एखाद्याकडे नसलं तर मीटिंग मधनं काय व्हायचं एखाद्या कार्याला 10,000 रुपये द्यायचं एखाद्या बाबा म्हणला मला 15 द्या तर 15 लग्नाला काय कार्यक्रमाला 10,000 रुपये द्यायचे मोठी रक्कम होती नंतर 2 महिन्यांनी व्याजासहित देणार जमा करणार पण ती कर्जूला वेळेला कर मग असं कधी होतं का की एखाद्याला पैसे दिले आणि ते आलेच नाहीत नाही म्हणजे गणपतीचीच कृपा म्हणा सगळी माणसं देतात बँका बुडतात पण आपलं बुडत नाही अजून चालू आहे अजून दुसरं चालू केलं लहान मुलं आहेत ना त्यांच्या पिढीला परत दुसरं चालू केलं
मधून सूत्रसंचालन करायला गेलो तेच पुढं पुढं करते. आता पुढं पुढं करण्यात तो पुढं आलो ना. म्हणजे कुणी काही म्हणू द्या, पुढे केल्याशिवाय पुढे येतच नाही. कुणीतरी पुढं व्हावं लागतं. आता तुम्ही पुढं होताय, आता तुम्ही पुढं होताय, तुम्हाला नावं ठेवतील, तुम्हाला माणसं म्हणतील, तुम्ही पुढं झालं पाहिजे. आणि 33 वर्ष 50वं कसं होईल. आता रात्री मी कराडमध्ये कीर्तन केलं, त्यांचं 50वं वर्ष होतं गणपती बाप्पाचं. 50 वर्ष झाली होती त्यांच्या मंडळाला. म्हणजे आणि पहिल्यांदा रोपटा लावला असेल कराडमधला शुक्रवार पेठेतला सगळ्यात मोठा गणपती. मूर्ती तर एवढी सुंदर होती तिथली की त्या मूर्तीकडे बघितले की असं इतकी एवढाच होता गणपती बाप्पा, असाच होता. ही सुद्धा मूर्ती अतिशय सुंदर आहे. त्याला डिझाईन वगैरे खूप छान केलं आणि निवड पण चांगली केली तुम्ही. त्याची कशी ऑर्डर दिली होती गाडी? त्यांना काय फोटो दाखवला होता का? नाही त्यांची आम्ही जाऊन म्हणजे बघितलं अगोदर त्यांच्याकडे मूर्ती कुठल्या आहेत. अगोदर फोटो दाखवत असतील. नाही तयार होतं, फक्त कलर केलेलं नव्हतं. मग कसा कलर पाहिजे, कसं काय पाहिजे 4-5 जण गेलो, कुठली पसंत केली, मग ते म्हणलं कलर परत फोटो पाठवतो. या मूर्तीचं वैशिष्ट्य एक आहे, सिंहासन आहे अगोदरच. सिंहासनावर बसलेला गणपती महत्वाचा असतो. आरत्या देता तुम्ही का ठरलेले असतात? नाही काय तसं. आता संध्याकाळी समजा एखाद्या जोडीला प्रसाद आणा किंवा सांगायचं आज आजची सकाळच्या आरतीच्या जी होती त्याला सकाळी काय होतं लवकर येत नाही संध्याकाळी 8ला आपल्या 8च्या नंतर बोलू आठला असतात. मग इथं 60-70 जण जमा होते सगळे. आपल्या वस्तीवरची महिला आहे ते जमा, सगळी मुलं. रोज सेवा पण करते का? हार घालणं, दुर्वा दुर्वा आणि हार आहेत ना ते लहान हे आणतात, मुले हे आणतात. होय, पूर्ण काम असतं का? ते तू करते काय सगळं हा. इथलं सजावट? दुर्वा हे आणायचं काम तिचं. तुला माहिती आहे का दुर्वा का वाटाळ? हरळीच का असं तुला माहिती आहे का? हरळीच का, आघाडाच का? गणपतीला मग हरळीच्या ऐवजी दुसरं काय का चालत नाही? त्याला कारण आहे. हरळीच का? एकदा अनलासूर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसानं पृथ्वीवर थैमान माजवलं. मग सगळ्या देवांनी विनंती केली श्री विष्णूला. श्री विष्णू म्हणाले हे काम महादेवाचं आहे. मग ते महादेवाकडे गेले. महादेव म्हणाले माझा मुलगा हे काम करेल. महादेवाच्या मुलाचं नाव गणपती बाप्पा. गणपती बाप्पानं तो अनलासूर असा उचलला त्याच्या डोक्याला धरून आणि तोंडात टाकला. तो आगीचा गोळा होता. त्यामुळं गणपती बाप्पाच्या पोटाचा दाह शांत होईल. गरम होत झालं पोट, गडबड लोळू लागले गणपती बाप्पा. पोट दुखायला लागल्यानंतर तुम्ही बघितलं असेल माणसं कशी किडनी स्टोन वगैरे असल्यावर कशी लोळतात, तसा गणपती बाप्पा लोळायला लागला. मग महादेवाला दया आली. महादेवानं गळ्यातला सर्प काढला आणि पोटाला बांधला. म्हणून आजही बऱ्याच मूर्त्या ज्या आहेत त्याच्या पोटावर बघा सर्प असतो, बऱ्याच असतो. का असतो तर तो महादेवानं बांधला. परत तो सर्प बांधल्यानंतर तरी दाह शांत होईना. मग इंद्रानं अमृत ओतलं तरी दाह शांत होईना. मग काय केलं पाहिजे? ब्रह्मदेवानं 2 कन्या अर्पण केला गणपतीला, रिद्धी आणि सिद्धी, तरी पोटाचा दाह शांत होईना. मग 21,000 साधू एकत्र आले आणि त्यांनी प्रत्येकी 21 दुर्वा गणपतीच्या पोटावर वाहिल्या. गणपतीला मुजवलं तर दुर्वा व्हावं आणि तेव्हा गणपतीच्या पोटाचा दाह शांत झाला. म्हणून तेव्हापासून गणपतीला दुर्वा वाहतात. त्याला नाव सुद्धा आहे दुर्वांकुर. गणपतीचं नाव आहे बघा दुर्वांकुर. त्याला हे शास्त्र आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत लोकांना अजून माहिती नाही. अशा माहिती झाल्या पाहिजेत, गोष्टी सांगितल्या पाहिजेत. म्हणून 21च व्हायचे असतात. तू किती वाहते? कोण म्हणतं 11 वाह. 11 नाही, 21च गणपतीला दुर्वा लागतात आणि रोज ताजे असावे. त्याला जास्वंदीचं फुल आवडते. त्याला फार मोठ्या कथा आहेत. त्याला चिंतामणी का म्हणतात, फार गोड कथा आहे त्याच्या पाठीमागे. थेऊर गावातली ती रंजक घटना आहे. कपिल ऋषींनी एक मणी प्राप्त केला होता. असा मणी ठेवला आणि त्याच्यापुढे इच्छा व्यक्त केली आमच्या मंडळाला जेवण पाहिजे, जेवण तयार. तो मणी एका राक्षसानं चोरला. मग गणपतीनं तो वाचवला, मणी आणून दिला आणि कपिल ऋषींनी गणपतीच्या गळ्यात बांधला.
म्हणून त्याचं नाव चिंतामणी ठेव. तेवढं गावातली घटना. फार सुंदर सुंदर गोष्टी आहेत. तुमचा उंदीर मामा कुठं आहे? तुम्ही आता कीर्तनात नाही ऐकत असाल म्हणजे कृष्णारी आई रामकृष्ण हरी. आपल्या घरी गणपती गावापासून बसवतात. बरेच वर्ष झाले बसवतो. आज लक्ष्मी येणार आहेत, तर आपल्या घरी लक्ष्मींचं कसं आगमन केलं जातं? असे आले की घरात घ्यायच्या टायमिंगला. टायमिंग त्यांचं किती राहतं काय? आज दिवसभर आहे त्या, कधी बी घ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत. किती वर्ष झाले तुमच्या घरी गौरी बसवतात? आम्ही 10-12 वर्ष झालं गौराय बसवतोय. सून नवी आली की गौराय बसवतोय. आधी दरवर्षी. कशा आत घेतात ते विचार की. कशा आत घेता? फुलं टाकून वाजवत घ्यायच्या आत, हाताचं पावकता टाकून. आजचा नैवेद्य काय असतो, उद्याच काय असतो? आजची भाजी भाकरी आहे. मला बोलू दे. बोल की काय कट करा परत. आजचा नैवेद्य काय असतो? आज भाजी भाकरी आहे. उद्याचा? उद्या पुरणपोळी. आणि नंतर गौराय जातात. जायच्या टायमिंगला काय नैवेद्य असतो? असतो शेवाळ्याचा भात करायचा, दोरे घ्यायचं. आता दुसऱ्यांना विचार. तुमच्या माहेरातनं गौरी दिल्यात का विचार. वहिनीला विचार. इंदापूरच्या वहिनीला विचार आधी. पुढे घ्या. तूच जा की तिथं. वहिनीला तर माहिती आहे. माहेरात गौरी तेच तसं. विचार तुला काय विचारायचं. आम्ही बाहेर जाऊ का? रामकृष्णारी ताई, रामकृष्ण हरी. तुमच्या माहेरातून तुम्हाला गौऱ्या दिल्यात? हो दिलेत. विचार विचार काय विचारायचं. त्याला काय लाजायचं? कशा दिल्या कशा आणल्या? कशा दिल्यात? आई मुखवटे दिले. आईने मुखवटे दिले पुन्हा बसावल्या. आणि नंतर म्हणजे गणपती आल्यावर बसवल्या. गणपती आल्यावर बसवले. हा.